पण ही गोष्ट मी कधी अशी पाहिलीच नाही की जी साखरपुड्यामध्ये असं सरप्राईज होतं किंवा स्टेजवर प्रपोज तर ठीक आहे आपण बघितलंय, पण आपल्या होणाऱ्या बायकोसाठी आपण असं काही सरप्राईज करू हे कधीच मी विचार केला नव्हता. आणि ते खरोखर तिच्यासाठी पण सरप्राईज होतं आणि मग तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं ते सरप्राईज बघून. पुढे काय काय धमाल आहे ना ती खरी आता सुरू होणार आहे. तर शेक 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 किरीस का सुनेगा गाना. अरे जोरात टाळ्या वाजवा रे. चला संध्याकाळचे वाजले आहे 6:15 आणि साखरपुड्याला जायला माणूस रेडी आहे. चला. मला तुझ्याकडनं काहीतरी ऐकायचं आहे नंदू बद्दल. तर तू नंदू बद्दल काहीतरी सांग, कारण की तू नंदूला कधीपासून ओळखतो? 2017. 2017 पासून तू ओळखतो. येस. आणि आठवतो नंदूचा पहिलं शूट कुठे केलेलं तू, म्हणजे नंदू परफॉर्मन्स करताना? आमच्या इकडे गणपतीला जोगेश्वरी बीट्स वाजवायला आलेले गणपती आगमन तेव्हा येस. मला वाटतं तेव्हा त्याच्या कुठेतरी वाजवत असेल तेव्हा माझी झाली असेल ओळख. कदाचित जोगेश्वरीचा चित्तापणी. आणि नंदूला तू काहीतरी सजेशन देणार होता, तू असं म्हटला की नंदूला आता मी काहीतरी जरा सांगणार आहे, दादा तू माझ्या कॅमेरा ऑन कर. काय नाही आणि काय बोलणार मला त्याला काहीतरी सजेशन द्यायचे, तर तू आता ते काय बोलत होता ते बोलून टाक. नाही मी काय सजेशन देत नव्हतो बाबा. काय म्हणतो नंदूचा साखरपुडा आहे, कसं वाटतं तुला? चांगलं आहे. त्याचा साखरपुडा आहे, त्याची नवीन लाईफ आणि नवीन जर्नी चालू होणार आहे आजपासून. तर त्यांनी काय करू नये आणि काय करायला पाहिजे ते सांग. त्याने आता टाइम टू टाइम घरी जावं एकच. हा यार, हे तर बरोबर आहे यार, टाइम टू टाइम घरी जावं. हे घरी नाही जात लवकर हे लोक है ना. हा, प्रोग्राम संपले की लवकर टाइम टू टाइम घरी जावं बस. आणि काहीतरी म्हणत होता ना तू? आणि काय बोलत नव्हतं. आणि काय बोलत नव्हता. चालेल, चल निघूया. चला. चला, तर प्रत्येकनी जे सजेशन दिलंय ना ते माझं पण सजेशन आहे की लवकर घेतात. हे लोक घरी लवकर जात नाही. शो संपला तरी हे लोक एकदम लेट घेत जातात. तर आता घरी लवकर जावं लागेल. तर आता आपल्याला कुठे जायचं? आपल्याला मेघवाडीला जायचं, जोगेश्वरी मेघवाडी. म्हणजे आपल्यातून जवळ आहे ना? येस. जवळ, एक 10 ते 15 मिनिटात आपण पोहोचूया मेघवाडीला, जिथे होणार आहे नंदकिशोर पिळणकर यांचा साखरपुडा. घरातून निघालो आणि 2 मिनिटात आम्ही पोहोचलो आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला. आता ऍक्च्युली आम्ही थोडासा लॉंग कट पकडलाय. लॉंग कट पकडण्याचं कारण का माहितीये का? इकडे ना माझी एक फेवरेट अशी ना पेंटिंग आहे. तर नेहमी या साईडला जातो ना तर मी पेंटिंगचं शूट घेतोच. तर बोलो चाललोच आहे ना, तर तुम्हाला देखील ती पेंटिंग दाखवतो. बऱ्याच जणांनी ही पेंटिंग बघितली पण असेल, पण ज्यांनी नाही बघितली ना त्यांच्यासाठी ही खास पेंटिंग आहे. आय लव्ह जोगेश्वरी. आणि ही आहे ती पेंटिंग. सही. ही पेंटिंग बघून इतकं भारी वाटतं ना. गणपती बाप्पा मोरया. बघा ना किती लांब पर्यंत आहे. आता ऍक्च्युली बरीच वर्ष झाली आहेत ना, पण सुंदर पेंटिंग आहे. आणि आता आपल्याला पुढून मारायचं आहे, राईट मारायचं आहे. फक्त ही पेंटिंग दाखवण्यासाठी तुम्हाला इथपर्यंत आलो. चला, आम्ही पोहोचलो आहे कुठे? हॉलवर पोहोचलो आहे जिथे नंदूचा साखरपुडा आहे. आणि तुम्ही बघतील म्हणजे तिथे सगळं विधी वगैरे चालू आहेत. पण जेव्हा म्हणजे नंदूला आम्ही भेटतो तर नुसता नंदू नाही भेटत, तर नंदू बरोबर असणारे शुभंकर एंटरटेनमेंट. तर त्याच्यामध्ये हे सगळे आर्टिस्ट आहेत वाजवणार आहे आणि खूप चांगले आर्टिस्ट आहेत. आणि ते आता बघा किती सभ्यपणे बसले आहेत. सभ्यपणे बसतात, पण आर्टिस्ट खूप चांगले आहेत. तर आपण त्यांना ना नंदू बद्दल विचारणार आहे की नंदू कसा आहे किंवा काय आहे. तर नंदू बद्दल तुम्ही एकेकाने सुरुवात करा. पहिला तू सुरुवात कर, मला तुझ्यापासून पाहिजे. म्हणजे नंदूची तुमची ओळख, जर्नी कशी झाली किंवा आणि माझी ओळख ढोल ताशा पथक. ढोल ताशा पथक. आपला कुठला ढोल ताशा पथक? आम्ही ढोलकर. आपला फेवरेट. मग तेव्हापासून आमची जर्नी चालू झाली. मग आम्ही शिकत होतो एकत्र. मग शिकता शिकता आता
ह्या स्टेजवरती आलोय आम्ही दोघं पण सगळे मेहनत करत आले. तो पण खूप मेहनती आहे. मेहनत प्रेमळ तर आहेच, ते सर्वांनाच माहिती आहे. सर्वांना बांधून हा, ठेवतो. सर्वांना बांधून ठेवतो. तसंच आहे त्या खूप काही चांगल्या गोष्टी आहेत त्याच्याकडे जे शब्दात सांगू नाही शकत. बस तू भाऊ हा खास आहे नंदूचा. अच्छा नंदूचा खास आहे. दुधाला पहिल्यापासून ओळखतो, पहिल्यापासून फॉलो करतो आणि चांगला आहे, कसं पण आहे, पण सगळ्यांना हेल्प करतो आणि खूप छान आहे. आणि बस बस पकड आता नो बाय. एक एक पास करा काय. हा शेख 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 किरीस का सुनेगा गाना. नाही. नंदू हा आपला फक्त मित्र नाही तर भाऊ आहे आपला. चांगलं रिलेशन आहे त्याच्यासोबत. तो वाजवताना चुकतो पण आज तो चुकला नाहीये. खूप मोठा दिवस आहे त्याचा. हा व्हेरी गुड. खूप योग्य निर्णय घेतला. नंदू हा माझा होणारा साडू आहे आणि सायलीमुळे माझी त्याची ओळख झाली. बघू आता पुढील वाटेल त्यांना शुभेच्छा देऊ आपण. नंदू हा एक टॅलेंट असा एक मुलगा आहे चांगला. माझा एक बघितलं तर भाऊ आहे, त्याकडे खूप टॅलेंट आहे. तो असा आहे की तो काही गोष्टी अशा आहेत की तो काही करू शकतो जागेवरती. म्हणजे तो जेव्हा वाजवेल तेव्हा काही ना काही त्याकडे कला आहे, तो कला तो सादर करतो. आज त्याची एंगेजमेंट आहे तर त्यासाठी त्याला माझ्याकडून शुभेच्छा आहे. मला फक्त एवढंच बोलायचं आहे, आज आपला भाऊ नंदू अर्ध लग्न झालंय त्याचं, आता अडकला गेलाय. आता पुढे आता त्याचं बघूया काय होतंय. तर हा लग्न नाही साखरपुडा. माझी आणि नंदूची ओळख आमची बँजो पासूनच ओळख आहे. मालाडला आम्ही एकत्र वाजवायचो, त्यापासून आमची ओळख आहे. आता सध्या तर एंगेजमेंट आहे त्याची. हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याला. आम्ही या माईक दादाला देतो. हे बघ पकड बोल. हा, बोल. काय बोलू. वाढदिवसाच्या हार्दिक पांड्या. नंदू दादाला साखरपुड्याच्या व पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. असंच वाजवत राहा, गाजवत राहा आणि शुभंकरचं नाव अजून वरती घेऊन जा. अरे वा 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 वा. जिंकलंच मित्र. असं व्यवस्थित. मी नंदूला अजूनपर्यंत वाजवताना वगैरे बघितलंय ना, तर मला त्याच्यातली खास क्वालिटी काय वाटते माहिती काय, कारण की तो ना वाजवताना कधी पण ना स्माईल असते. आणि जेव्हा त्याच्याकडे लहान मुलं येतात ना, तो लहान मुलांमध्ये असा मिक्स होतो ना की लहान मुलं पण एकदम बिंदास त्याच्या पुढे म्हणजे वाजवायला सुरू होतात. आपण त्या दिवशी बघितलं पण ना, तर तसा तो भारीच मुलगा आहे. आज त्याचा साखरपुडा आहे, म्हणजे त्याच्या बोलतात ना आयुष्यातला आज मोठा दिवस आहे. तर आपण सगळ्यांनी शुभंकर एंटरटेनमेंट, रवीचा ब्लॉग आणि आपले इतर चॅनल त्यांच्यातर्फे नंदूला तर सगळेच जण ओळखतात, पण आपल्या सर्वांतर्फे त्याला पुढच्या येणार आहे त्याच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी ना आपण त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया. आता आपण थोडेसे साखरपुड्याचे काही सीन आहेत ना ते बघूया. बघा समोर आहेत नवरदेव आहेत, जरा गडबडीत आहे म्हणून आपण त्याला डिस्टर्ब नाही करत आहे. त्यांचं लक्ष नाहीये ते बघा. जसं लक्ष गेलं ना हात वरती करणार. अरे केला. हे बघा ह्याचं पण चाललंय. येते काय तुझं काय चाललंय. हे शूट चाललंय. आला 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 आला. अरे जोरात टाळ्या वाजा रे. हे दोघं सोडले आमचे भाऊजी. आता तुम्हाला माहिती आहे माझा मोठा भाऊ आहे पण लेट आलाय. हा बघा छोटा भाऊ आहे. लग्न होईपर्यंत माझा मुलगा आहे जेवढा. तर बघितलं तर हे होते नंदूचे खास जिवलग मित्र. तर रवीचा या फॅमिलीला ना नंदू कोण प्रत्येकालाच माहिती नसेल. आपला भटकंती प्रवास चॅनल आहे ना, त्यामध्ये सगळेच नंदूला ओळखतात. जिथे आपले 7 लाख सबस्क्रायबर आहेत. नंदू कसा हा त्याचा शुभंकर एंटरटेनमेंट हा बँजो पथक आहे. आणि नंदूची आणि माझी ओळख 2016-17 पासून झाली. खूप चांगला मुलगा आहे, खूप चांगला आर्टिस्ट आहे. बँजो म्हणा, पॅड म्हणा, म्हणजे कुठले इन्स्ट्रुमेंट वाजवत नाही, सगळे इन्स्ट्रुमेंट वाजवतो. आणि अशीच मी जेव्हा बँजो वगैरे शूट करतो ना, तिथून माझी ओळख झाली. नंतर तो काही काळ माझ्या बिल्डिंगमध्ये पण राहत होता. मला त्याचा म्हणजे खास वैशिष्ट्य तेच आहे ना त्याच्यामध्ये, तो हसमुख एकदम नेहमी हसत असतो. वाजवताना म्हणा किंवा लहान मुलाचं कोण वाजवत असेल तर त्यांना बरोबर घेऊन सिंक्रोनाइज करून तो वाजवतो. तर तो फार म्हणजे भारी मुलगा आहे तो.
आणि आजच त्याचा हा म्हणजे आयुष्यातला सर्वात मोठा क्षण आहे. तर साखरपुड्याचे अजून काही लोक येतात, आम्ही आतमध्ये जाऊन आलो. त्याची मित्रमंडळी भेटली, शुभंकर एंटरटेनमेंट जे बँजो पथक आहेत तर त्याचे सगळे मित्र भेटले. आणि आता मला कळलं ना, इथे ना ऑर्केस्ट्रा देखील आहेत, तर त्याच्यामध्ये देखील गाणी विणी वाजणार आहेत. म्हणजे साखरपुड्याला अजून रंगत आहे. तर पुढे काय काय धमाल आहे ना, ती खरी आत्ता सुरू होणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला ना हा ब्लॉग शेवटपर्यंत बघायचा आहे. हा कसा एक डेली लाईफस्टाईल सारखा मी एक ब्लॉग बनवतोय. तर आता आपण काय करू, आतमध्ये जाऊ आणि कोण कोण वाजवत आहे ना ते देखील बघा. या माझ्यासोबत. महालक्ष्मी आलू, महालक्ष्मी आलू, आलू पंचास, महालक्ष्मी आलू पंचास,
नीतीप्रमाणे आधी सायली अंगठी घालेल, नंतर नंदकिशोर अंगठी घालेल. सायलीचं असं म्हणणं आहे की तू तिला लग्नासाठी अजून काही प्रपोज केलेलं नाहीयेस, तर ती तिचा विचार बदलू शकते जर तू प्रपोज करून अगदी नाही प्रपोज करत. बरोबर आहे, मान्यता आहे लोकांची यासाठी. त्याआधी उभा राहतो, नाहीतर इथेच बसून राहील संपल्यानंतर. एवढे सगळे लोक आले त्यांच्यासमोर विचारतो विल मॅरी. तो का दिला हे माहितीये का? मी सांगू, ते दोघांमध्ये शर्यत लागणारे पुढा पहिले कोण भाऊ संपवतंय. वर्षभराचा कालावधी आहे. आणि ती अख्खी ताडभर साखर खाऊन टाका दोघांनी पण, म्हणजे गोड वागाल आयुष्यभर. जो आधी सोडेल त्याचा राज चालेल. बरोबर ना गुरुजी? काय वाटतं, सायली की नंदू? सायली, नंदू? 6 वर्ष मीच राज केला. असं आम्हाला तर नाही वाटलं. जमतंय कळतंय का नंदू? तिच्या सहकार्याशिवाय तुझं काय होणार नाही. आधीच सोडलेली पण का? किरीस का सुनेगा गाना. तेव्हा त्या मंडळीचा जोरदार टाळ्या तरी होऊन जाऊ द्या. सायलीची अशी एक गंभीर होती की त्यांनी मला कधीच प्रपोज केलं नाही. मला असं वाटतंय नंदू आणि सायलीच्या साखरपुड्याचा फक्त सगळ्यात जास्त आनंद यांनाच झालेला आहे, बाकी कोणालाच नाही झालेला आहे. तर सायलीची अशी तक्रार होती की नंदूने आजपर्यंत मला कधी लग्नासाठी प्रपोज नाही केलं. सायली असं सुद्धा बोलली की नंदूनी खास असं माझ्या आयुष्यात काय नाही केलं एवढ्या किती 5-6 वर्षामध्ये. तर सायली, आज या मोठ्या दिवसासाठी एक मोठं सरप्राईज आहे. पण त्यासाठी
ताईबाई थोडे डोळे बंद कराल तर थोडी मदत होईल मला. ते वचन असं आहे की या पुढच्या वाटचालीत माझं आयुष्य वर जाऊ खाली जाऊ कायम तुझी साथ अशीच लाभायला हवी जशी 2019 पासून लागते. लाभेल की नाही? हो की नाही? आवाज थँक्यू सो मच. डोळे बंद करा प्लीज तिचे. नीट बंद. किंवा तुझ्याकडे फिरवून घ्या. डोळे बंद कर. फिरवून घे. अजून तुझ्याकडे. अजून पाठी. बायसेप काही पैसा आहे ब्रो. नंदू 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 दाखव. निघालोय. साखरपुडा झालेला आहे, म्हणजे अजून तिथे फंक्शन चालू आहे, पण आम्ही निघालोय. आम्हाला जरा घरी लवकर जायचंय. आमचं नेहमीच ज्या गोष्टी आहेत तर त्या काय आमच्या जाणार नाहीत, पण निघालोय आम्ही लवकर आणि तिथे फंक्शन चालू आहे. तर आता आपण काय करूया, जाऊया पहिला फटाफट आणि बिल्डिंगच्या इथे भेटूया. खूप मस्त वाटलं. मजा पण केली. खालू भाजा पण होता. कच्ची डोल पण होता. आम्ही त्याच्यावर मजा पण केली. आणि नंदू तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. नवीन आयुष्य तुझं चालू आलं. नवीन जर्नी तुझी चालू झाली आहे. तर असं हसत खेळत तुझी जर्नी चालू कर पुन्हा. आणि ते त्याच्यावरती कुठली कुठली गाणी वाजवली? तर खूप सारी नवीन गाणी वाजवली आहेत. आता त्याचं नाव पण मला आठवत नाही. भरपूर गाणी वाजली आहेत. सो जुनी पण वाजवली आहेत. तर तुम्ही नक्की व्लॉग मध्ये बघा ती गाणी कशी वाटतायत आणि कमेंट करायला विसरू नका ती गाण्यांची नावं. हा, ते सरप्राईज दादा सांगेल तुम्हाला काय आहे ते. नंदूने काहीतरी नवीन सरप्राईज, म्हणजे असं आम्ही पहिल्यांदा बघितलं साखरपुड्यात गेलेलो. तर आपण दोघं एकत्र बोलूया ना. हा ठीक आहे चालेल. तर साखरपुड्यात जाऊन आलो, मजा आली. ऍक्च्युली आम्ही लवकर निघालो आणि आम्ही नंदूला भेटलो देखील नाही, कारण की मला देखील घरी लवकर यायचं होतं, कारण की पप्पांच्या पण जेवणाची वेळ झालेली आहे आणि ह्याला देखील आता कुठे चर्चगेटला निघायचं आहे, काहीतरी काम आहे. तर त्यासाठी आम्ही लवकर निघालो. तर नंदू तुला भेटलो नाही त्याबद्दल सॉरी. पण साखरपुड्यात प्रचंड मजा आली. मित्रमंडळींची धमाल आणि स्पेशली तिकडे ऑर्केस्ट्रा देखील होता. ऑर्केस्ट्राची मला भीती वाटते गाणी आता मी टाकले त्याच्यावरती कॉपीराईट येईल किंवा काय, कारण की हे लोक वाजवतात ना यार, ओरिजिनल वाजवतात. त्यामुळे ना टाकायला खूप भीती वाटते, कारण की एकदम कट्टुकट ओरिजिनल वाजवतात. त्याच्यानंतर त्यामध्ये होतं काय, कच्ची ढोली बाजा. तर तो इतका त्याचा साऊंड एकदम कडक होता ना, आहा काय विचार नका, जबरदस्त. त्यामुळे जुनी गाणी देखील वाजवली, नवीन गाणी देखील वाजवली आणि ते मेन म्हणजे पिपाणी काय जबरदस्त वाजवलं. आणखीन साखरपुड्यात काय काय झालं ना, अरे बापरे, ते तुम्ही पाहिलंच आतापर्यंत. पण ही गोष्ट मी कधी अशी पाहिलीच नाही की जी साखरपुड्यामध्ये असं सरप्राईज होतं किंवा स्टेजवर प्रपोज तर ठीक आहे आपण बघितलंय, पण आपल्या होणाऱ्या बायकोसाठी आपण असं काही सरप्राईज करू हे कधीच मी विचार केला नव्हता. आणि ते खरोखर तिच्यासाठी पण सरप्राईज होतं. आणि मग तिच्या डोळ्यात देखील पाणी आलं ते सरप्राईज बघून, आणि तुम्ही देखील ते सरप्राईज बघितलं. तर नंदू तुला पुन्हा एकदा आपल्या सर्व चॅनलच्या फॅमिली मेंबर्सतर्फे तुला तुझ्या येणाऱ्या पुढील आयुष्याच्या भावी आयुष्याच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तू असाच स्वतःही नाचत राहा, इतरांनाही नाचवत राहा आणि खुश राहा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि हो आपली काळजी घ्या. गणपती बाप्पा मोरया.